दिवेकर, मावळच्या उपसभापती वर्षा भागवत, तालुक्याचे ज्येष्ठ नेते ज्यांनी आताच मार्गदर्शन केले ते माननीय नंदूभाऊ पवार, सर्व व्यासपीठावरील भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक, सर्व पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य, जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य, आजी माजी सर्व दोन्ही संस्थांचे पदाधिकारी, दौंड नगरपालिकेचे सर्व नगरसेवक, उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी, उपस्थित बंधू भगिनींनो, प्रथमतः या 7ही पंचायत समिती सदस्य, 3 जिल्हा परिषद सदस्य आणि आता नव्यानं निर्वाचित झालेल्या दोन्ही सभापती आणि उपसभापतींचं, त्याचबरोबर माननीय मनसुखजी कटारिया, उपनगराध्यक्ष काळीताई, या सर्वांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो. 2 वर्षापूर्वी विधानसभेमध्ये आपल्याला लोकांनी निर्णय घेतला आणि आपल्याला त्या ठिकाणी थांबावं लागलं. मार्केट कमिटीच्या निवडणुकीच्या निमित्तानं खरं तर मी मतांची परिस्थिती पाहता फारसं निवडणूक लढवण्याच्या बाबतीमध्ये अनुकूल होतो, परंतु सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं आपण ती निवडणूक लढवली. त्यावेळी आपली मानसिकता काही जागा घ्याव्या आणि बिनविरोध व्हावी अशा प्रकारची होती, परंतु समोरच्या मंडळींचा उतवेपणा काही ठिकाणी आपल्याला दिसून आला. मला वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये मार्केट कमिटीचा आठवडाभर आधी कुणी पॅनल माघारीच्या मुदतीच्या आधी जाहीर केला असेल, परंतु वेगळ्या परिस्थितीमध्ये ही मंडळी त्या ठिकाणी वावरू लागली आणि मार्केट कमिटीचा पॅनल चर्चा चालू असताना त्यांनी 6-7 दिवस आधीच जाहीर केला. नगरपालिकेच्या निमित्तानं वेगळ्या चर्चा झाल्या, परंतु सर्व तालुक्यातील जनता आपल्या पाठीशी उभी राहिली. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बाबतीमध्येही वेगवेगळ्या चर्चा झाल्या, परंतु जरी बरोबरीच्या जागा दिसत असल्या तरी एकूण मतामध्ये मात्र आपण पुढे गेलो. विधानसभेला आपण जवळपास 16 ते 17 हजार मतांना मागे होतो, परंतु ती 16 ते 17 हजाराची पिछाडी भरून काढून या 2 निवडणुकीचा विचार केला तर जवळपास 6 ते 7 हजार मतांनी आता आपण या निवडणुकीच्या निमित्तानं, या दोन्ही निवडणुकीच्या निमित्तानं पुढे गेलो. म्हणजे झालेल्या मतदानापैकी जवळपास 23,000 लोकांनी त्यांची मतं बदलली. लोकशाहीमध्ये जय पराजय हा ठरलेला असतो, जसा विजय होतो तसा पराभव होतो, आणि विजय जसा पराभव पचवणं शिकलं पाहिजे तसंच विजय पचवण्याची सवय या समोरच्या मंडळींना असणं आवश्यक होतं. परंतु विजय झाल्यानंतर या तालुक्यातील सत्तेचा गैरवापर करायचा कार्यक्रम एक कलमी पद्धतीने यांनी मागच्या 2-3 वर्षामध्ये राबवला. सर्वसामान्य जनतेने ज्या अपेक्षेने त्यांना निवडून दिलं त्या एकही अपेक्षेची पूर्तता होऊ शकली नाही. प्रत्येक ठिकाणी पोकळ घोषणा करायच्या, कुठल्याही प्रकारचा बदल या तालुक्यातील किंवा शहरातील परिस्थितीमध्ये झाला नाही आणि फक्त सत्ता मिळवण्याची एवढा कलमी कार्यक्रम यांनी चालू केला. मग वाटेल तर खोटं बोलायचं, वाटेल कसं खोटं बोलायचं हा कार्यक्रम करून त्यांनी विधानसभेची निवडणूक पत्रामध्ये काढून घेतली. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं विठ्ठल बेंद्रेचं तिथं सांगितलं होतं भाऊ, आणि याही ठिकाणी विजय सभेमध्ये मी सांगितलं होतं की ज्यांनी जातीपातीचं राजकारण करून आणि अशा पसरवून लोकांची दिशाभूल करून जर कोणी विधानसभेमध्ये विजयी झाला असलं तर त्याला कुठेतरी शिक्षा दे. आणि विठ्ठलामध्ये दुसरी विनंती केली होती की आम्ही कधी जातीपातीचं राजकारण आणि अफवाचं राजकारण केलं असेल तर आम्हालाही शिक्षा दे. त्यावेळी त्यांनी विठ्ठलाने कौल दिला, नगरपालिकेला आपण विजय झालो. आणि आजचा कौल का मला माहित नाही, परंतु सकाळपासून मला जे जे भेटले त्यांचं एक मत होतं, यावेळी दोन्ही चित्र आपल्या निघणार. बंधुभाऊंनी सकाळी सांगितलं, आपले अमोल काळेंनी सकाळी माझ्याकडे 1 लाख रुपये घेऊन पैज लावायला निघाले होते की दोन्ही आपल्या चित्र निघणार, तुम्ही पैज लावा. मलाही त्यानं मी सकाळपासून वाटत होते की फारशी काय आपल्याला अडचण येणार नाही आणि आपण योग्य करतोय आणि योग्य करतोय म्हणून हा एक नीतीचा विजय झाला. लोकांनी तर चांगल्या मताधिक्य दिलं, परंतु जे शेवटचं थोडंफार मतदारांचं गुण जे राहिलं होतं ते नीतीने पूर्ण केलं आणि आपण योग्य करतोय हा संदेश या तालुक्यातील जनतेला या विजयाने मिळालेला. निवडणुकीच्या बाबतीमध्ये मी फारसं बोलणार नाही, परंतु नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं विशेषतः जो चुकीचा सत्तेचा वापर झाला. भाऊंनी सांगितलं की देवाची काठी
यांना लागली, परंतु आपल्या कार्यकर्त्यांना असंख्य काठ्या पोलिसांच्या खावा लागल्या, गुन्ह्यांच्या खावा लागल्या आणि कार्यकर्त्यांनी अतिशय जिद्दीने त्या ठिकाणी निवडणूक लढवली. तरी मी मतदानाच्या दिवशी संध्याकाळी सांगितलं होतं की तुम्ही जे केले ते चुकीचं केलंय आणि त्याचा निकाल उद्याच्या मतदानाच्या रूपाने तुम्हाला पाहायला मिळेल असं आम्ही पोलीस स्टेशनला मोर्चा घेऊन गेल्यानंतर सांगितलं होतं. तसंच झालं. दुसऱ्या दिवशीचा निकाल त्या लागणारे तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. आजही आपण थोडंफार एखाद्या जागेच्या बाबतीमध्ये कमी पडलो असलो, काहीतरी घाळताना झाला. बऱ्याच वेळेला आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा दोष असा आहे की एखादी निवडणूक जिंकली की आपण दुसरी निवडणूक तेवढी गंभीरपणे घेत नाही आणि ही निवडणूक ही आपली अस्तित्वाची निवडणूक आहे. कुठेतरी गट तर चालू राहतात, कुणाला तरी उमेदवारी द्यायची अशा प्रकारचा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या समोर असतो. एकापेक्षा जास्त उमेदवार हे लायकीचे असतात किंवा पात्र असतात, परंतु शेवटी एकाच उमेदवाराच्या बाबतीमध्ये आपल्याला निर्णय घ्यावा लागतो आणि विशेषतः बहुसंख्य ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला पराभव पत्करावा लागला त्या ठिकाणी आपापले सातील मतभेद हे आपल्याला मारत ठरले आणि त्यामुळे थोडंसं आपण जरी कमी पडलो तरी आज त्याची भर निघाली आणि जे उद्दिष्ट घेऊन आपण निवडणुकीला सुरुवात केली होती त्या उद्दिष्टापर्यंत आज आपण पोहोचलेलो आहोत. मी कार्यकर्त्यांना एकच विनंती करेन की शेवटी या निवडणुका लढवत असताना आम्ही निवडणुका लढवतो, परंतु शेवटी सगळ्यांचं उद्दिष्ट घेऊन आपण या निवडणुकीला सामोरं जात असतो. बँकेची निवडणूक वर्गातून लढवण्याची माझी कधीच इच्छा नव्हती, परंतु सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं की सर्व आपल्या बरोबरच्या सहकार्यांना बँकेमध्ये सातत्यानं अडचण येते. अतिशय अवघड निवडणूक होती, परंतु कार्यकर्त्यांनी ठरवलं, मी कुठेही मागे येऊन पाहिलं नाही. त्याच पद्धतीने या निवडणुकीच्या बाबतीमध्ये ज्यावेळी सगळ्यांनी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला, मग ती नगरपालिका असेल, मार्केट कमिटी असेल किंवा ही निवडणूक असेल, शेवटी कार्यकर्त्यांनी जे ठरवलं त्याच्याबरोबर जाणं हे माझं काम आहे किंवा आपल्या सगळ्यांचं काम आहे. प्रमुख मंडळींनी याची जाणीव पुढच्या काळामध्ये ठेवण्याची आवश्यकता आहे. मला पद मिळालं, तुम्हाला पद मिळालं म्हणजे शेवट होत नाही, तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जो गाव पातळीवर रोजचा संघर्ष करावा लागतो त्यांची भावना विचारात घेऊन पुढच्या काळामध्ये आपल्याला आपलं राजकारण हे पुढच्या काळामध्ये चालू ठेवावं लागेल आणि त्याची नोंद ही सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी घेण्याची आवश्यकता आहे. मतदार बरोबर आहे, नागरिक बरोबर आहे, परंतु आपापसातील मतदारामुळे उद्या पुढे आपल्याला अडचण होणार नाही याची खबरदारी पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी घ्यावी अशी विशेषतः प्रमुख कार्यकर्त्यांना मी विनंती करतो. ज्या ठिकाणी गटासाठी लोकांनी उमेदवार इच्छा नसतानाही त्यांची इच्छा नसताना आपण विनंती केली त्या ठिकाणी त्यांनी निवडणूक लढवली. एक गट म्हणून प्रत्येकाने ते कर्तव्य पार पाडण्याची आवश्यकता आहे. त्याबरोबर ज्या ठिकाणी एकापेक्षा जास्त इच्छुक होते त्या ठिकाणी आपल्याला एकालाच उमेदवारी द्यावी लागली. त्याही ठिकाणी बहुसंख्य कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं, परंतु ज्यांनी कोणा रुसाव उभा ठेवला त्याच्यामध्ये आपला बराचसा वेळ गेला. 7 दिवसाचाच कालावधी आपल्याला प्रचारामध्ये होता आणि त्यामुळे आपल्याला थोडा फटका काही ठिकाणी बसला. ती चूक पुढच्या काळामध्ये आपल्याला दुरुस्त करावं लागेल. प्रत्येक संस्थेमध्ये आपण प्रामाणिकपणे काम केलं. आपल्याला ज्या ज्या संस्था लोकांनी आपल्या ताब्यामध्ये दिल्या, ज्या ज्या ठिकाणी आपल्यावर लोकांनी विश्वास टाकला त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी यशस्वीपणे काम करून दाखवलेलं आहे. शेवटी कुणाच्या तरी गळ्यात हात घालून कुणाच्या गालाला हात लावून आणि कुणाची तरी गोड बोलून आपली संस्था चालवत नसतात, तर तुम्ही दिलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिक पार पाडणे ही आमची सर्वांची जबाबदारी आहे आणि त्यावेळी ती जबाबदारी आम्ही ज्यावेळी यशस्वीपणे पार पाडू त्याच वेळी आम्ही त्या खुर्चीवर बसण्यासाठी पात्र ठरत असतो. मी सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांना आणि पदाधिकाऱ्यांना विनंती करेन की अतिशय संघर्षातून कुठलाही पक्ष आपल्या पाठीशी नसताना, कुठल्याही पक्षाचं चिन्ह आपल्या पाठीशी नसताना सर्वसामान्य जनतेच्या जीवावर आपण इथपर्यंत आलेलो आहोत त्याची जाणीव प्रत्येकाने शेवटपर्यंत ठेवण्याची आवश्यकता आहे. बऱ्याच वेळेला आपण निवडून येताना सगळ्यांची विनंती करतो, परंतु निवडून आल्यानंतर मात्र आपले जे अंतर्गत मतभेद चालू असतं ते आता कुठेतरी बाजूला ठेवून आपण सगळ्या लोकांचे प्रतिनिधी आहोत. या दृष्टीने सगळ्यांनी जबाबदारीने पुढचं काम करण्याची आवश्यकता आहे. माननीय रणजितजी कडारे यांनी या शहरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कामाचं नियोजन सुरू केलेलं आहे. ज्या पद्धतीने आम्ही निवडणुकीमध्ये अभिवचन दिलं होतं तशा पद्धतीने कामकाज आम्ही या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्यांनी शेटजींनी प्रभागवार बैठकाही सुरू केलेल्या आहेत. प्रत्येक प्रभागातील प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न तेव्हा त्यांच्या सगळ्या सहकार्यांचा चाललेला आहे. एक शहरातील संस्था आपल्याबरोबर येत असताना ग्रामीण भागातील दुसरी संस्था ही लोकांनी आणि काही प्रमाणामध्ये नशिबाने आपल्याबरोबर दिलेली आहे. त्याचं या मिळालेल्या संधीचं सेवा करण्याची जबाबदारी
ती तुमची सगळ्यांची आहे. शेवटी आम्ही मदतीला असू, परंतु दैनंदिन कामकाज जे तुम्हाला पाहायचंय आलेल्या प्रत्येक ग्रामीण भागातील नागरिकांना आपण योग्य न्याय देण्याची भूमिका सगळ्यांनी पार पाडावी अशा प्रकारची एक विनंती बाबा सूचना मी आपल्या सर्वांना करतो. विशेषतः या ठिकाणी खामगावची मंडळी आलेली आहेत. आपण उशिरा पाहुणा इथं आला, परंतु आता आपण पुन्हा जोरानं कामाला लागायची आवश्यकता आहे. आपल्या गावामध्ये जे झालं असं बऱ्याच ठिकाणी जर झालं तर आपलं राजकारण अवघड होईल. निवडणुकीला आपण तिकीट मागायला सगळे येतात, मात्र काम करायला शेवटी कुणीच नसतं. ही परिस्थिती आता कुठेतरी बदलण्याची आवश्यकता आहे. आपण त्या ठिकाणी आम्ही कुठेही भेदभाव करत नाही. प्रत्येक जण हा आमच्यावर असं वाटतं, परंतु शेवटी सगळी समीकरणं एकत्र करत असताना एखाद्याला जिम्मेदारी द्यावी लागते आणि बाकीच्यांनी मात्र गट म्हणून काम करण्याची आवश्यकता असते. अरे तर आम्हालाही प्रचंड अडचणी येतात. मागच्या 2-2.5 वर्षामध्ये तुमचे प्रश्न घेऊन ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी प्रश्न जरी सुटले असले तरी प्रचंड अडचणीला आपल्याला सामोरं जावं लागलं. मी उदाहरण देईन कोजनरेशन प्रकल्पाचं. 3-4 महिने प्रकल्प आपल्याला कडला कोट्यवधी रुपयाचं तुमचं माझं नुकसान झालं. हे जर आपण सत्तेमध्ये असतो तर एवढ्या अडचणी आपल्याला आल्या नसत्या. सत्तेच्या बाहेर असल्यामुळे शेवटी बँकेने अडचण केली, शासनाने अडचण केली आणि शेवटी उच्च न्यायालयानं त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि आपलं कामकाज उर्वरित राहिलेलं 2-3 दिवसामध्ये सुरू झालं. परंतु शेवटी या अडचणी या तुमच्या माझ्या निर्माण झाल्या. त्या आपल्यातील कोणतरी दुपारीमुळे झाला, आपल्यातील नाराजीमुळे झाला. शेवटी आपल्या गटामध्ये दुष्पूस असते, परंतु ती गटामध्येच ठेवण्याची आवश्यकता आहे. आणि पुढच्या काळामध्ये आपण जे काही मागचं झालं, जरी मी खामगावच्या बाबतीमध्ये बोललो असलो तरी काही ठिकाणी अतिशय चांगलं कामकाज झालेलं आहे. असं चांगलं झालेल्या भागामध्ये अजून काही चांगलं करता येईल. ज्या ठिकाणी आपण कमी पडलो त्या ठिकाणी का कमी पडलो याचा विचार करून पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी कामाला लागण्याची आवश्यकता आहे. ठीक आहे, निवडणुका येतात, निवडणुका जातात, परंतु दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणं ही तुमची माझी जबाबदारी आहे. आणि सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाला पात्र राहून आपण सगळ्यांनी पुढच्या काळामध्ये काम करावं अशा प्रकारची सर्व पदाधिकाऱ्यांना मी सूचना करतो. कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो. मागच्या 2 वर्षामध्ये कुठलीही सत्ता नव्हती, प्रचंड अडचणी वेगळ्या पद्धतीने आणल्या गेल्या, परंतु आपण सगळ्यांनी ठामपणे आपला किल्ला हा या तालुक्याचा व्यवस्थितपणे वाढवला आणि चांगल्या पद्धतीने काम करून हा विजय आपल्याला आणि त्याचबरोबर नगरपालिकेचा विजय, हे दोन्ही विजय आपल्याला पाहायला मिळाले. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं श्रेय हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा. त्यामुळे मी त्यांनाही धन्यवाद देतो. नवीन सर्व या ठिकाणी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो आणि या शुभेच्छेच्या जोरावर त्यांनी पुढच्या काळामध्ये चांगलं काम करून दाखवावं अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी पारगाव ग्रामस्थाच्या वतीने एक सूचना आलेली आहे. 2 नगरपालिकेचे सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष, त्याचप्रमाणे सर्व नगरसेवक, 2 नगर पंचायत समितीचे सर्व सदस्य, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे सदस्य, तसेच नुकतेच निवड झालेले सभापती, उपसभापती या सर्वांचा जाहीर नागरी सत्कार